आणि यानंतर एक बातमी सविस्तरपणे पाहतोय। महायुतीमध्ये बारामतीच्या जागेवरनं सुद्धा तणाव पूर्णपणे निवळला नसल्याचं चित्र आहे। याचं कारण म्हणजे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील आज दुपारी 3:30 वाजता देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळपास 200 कार्यकर्ते असतील। काही दिवसांपूर्वीच अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची एक बैठक झाली होती। आपण जरी निर्णय मान्य केला तरी कार्यकर्त्यांना समजावावंच लागेल अशी भूमिका तेव्हा पाटील यांनी घेतली होती आणि त्याच बैठकीत हे निश्चित झालं होतं की देवेंद्र फडणवीस स्वतः या काही कार्यकर्त्यांची समजूत सुद्धा काढतील आणि त्याच अनुषंगाने आजची ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आहे। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी। सुशांत, हर्षवर्धन पाटील आज पुन्हा एकदा भेटतात, तेही कार्यकर्त्यांसोबत। काय आखणी आहे या भेटीची? नक्कीच ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर बारामतीचा पेच सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस बैठका घेत आहेत। नुकतीच हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती। या भेटीत देखील जर आपण बघितलं असेल तर हा तिढा जो आहे तो सोडवण्याचा कुठेतरी प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात होता। आज हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आपल्या 200 कार्यकर्त्यांना घेऊन सागरवर येणार आहेत। दुपारी 3:30च्या सुमारास ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर देखील हर्षवर्धन पाटील यांचं समाधान होतंय का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर महायुतीला बारामतीची जागा ही तितकीच महत्त्वाची आहे आणि ती जिंकून आणण्यासाठी तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला समजावणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आपल्या 200 कार्यकर्त्यांसोबत सागरवर येत आहेत। धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।